खासदार अनिल बोंडे यांनी राहटगाव येथे जो चुकीचा क्रम लागलेला होता ईव्हीएम मशीनचा, त्या संदर्भात निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांना तक्रार केली होती। प्रभाग क्रमांक 7 मध्ये आपण आहे, या ठिकाणी भाजपाचे नेते किरण पातुरकर आपल्यासोबत आहे। या ठिकाणी सुद्धा मशीन मध्ये काय प्रॉब्लेम झाला जाणून घेऊ। रूम नंबर 1 ची मशीन जवळजवळ अर्धा तास झाला बंद आहे। आता एक जण आलाय दुरुस्त करायला, पण अजून 15-20 मिनिटं बहुतेक लागतील। त्याच्यामुळे त्रास होतोय इथे आणि पर्सेंटेज ऑफ व्होटिंग खूप कमी आहे। कुठेतरी त्याला वाढवण्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील, दुपारी वाढेल अशी अपेक्षा आहे। वाटते कुठेतरी ज्या प्रकारे जनजागृती व्हायला पाहिजे होतं किंवा बीएलओ घरी पूर्ण ते मतदान चिठ्ठी घेऊन घरी पोहोचायला पाहिजे। कित्येक लोकांची तक्रार आहे आम्हाला। बीएलओ माझ्याकडे येऊन गेले, त्यांनी मला दिले आहेत। म्हणजे आता बाकीच्यांकडे गेले की नाही गेले, पण त्यांच्याकडे सगळी लिस्ट होती आणि ते चालले होते। त्यामुळे सरकारने प्रयत्न केले, पण राजकीय पक्षांतर्फे ज्या चिठ्ठ्या पोहोचवल्या जात होत्या त्या यावेळी कमी प्रमाणात झाल्या आणि प्रत्येक प्रभागात 4 आहेत आणि त्यांचे प्रत्येक ठिकाणी 5-5, 7-7, 8-8 उभे आहेत। त्यामुळे जनजागृती झाली नाही असं नाही म्हणता येणार, पण लोकांचं फार अजून पाहिजे तशी गर्दी झालेली नाही। या प्रकारे प्रचार केला बावनकुळे साहेबांनी, मुख्यमंत्री स्वतः आले होते आणि विविध ठिकाणी जे कॉर्नर सभा घेतल्या, त्याचा प्रतिसाद तर चांगला होता। भारतीय जनता पार्टीला सभांचा जो प्रतिसाद आहे तो अत्यंत चांगला होता आणि लोकांचाही प्रतिसाद चांगला होता। पण मोठ्या प्रमाणामध्ये जी कार्यकर्त्यांची नाराजी झाली होती ती शेवटी 3-4 दिवसामध्ये नाराजी दूर करण्यातही पक्षाला यश मिळालं होतं। त्याचे परिणाम दिसतील। म्हणणार की या निवडणुकीमध्ये 8 वर्षानंतर निवडणूक आली, सर्वात जास्त पक्ष, सर्वात जास्त चिन्हवाली निवडणूक आहे, मतदार हा संभ्रमित झाला। हा, हे मात्र खरं आहे। 35,000चा एक प्रभाग आणि 4 जण उभे आणि त्याच्यामध्ये 6 पक्ष, प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक याच्यामध्ये 10 जण, त्यामुळे 40च्या जवळपास लोक उभे आहेत आणि प्रत्येकाचं वेगवेगळं बटन दाबणं हे खूप कठीण कार्य आहे। तर त्याच्यामुळे त्रास होत आहे। तर तो ऍक्च्युली 2चा प्रभाग राहिला तर थोडं सोयीचं होईल असं वाटतंय। आपण जे दौरे केले मतदान केंद्रावर, 661 प्रतिनिधी, 661 उमेदवार आणि 805 मतदान केंद्र, सुविधा नाही, सुविधा विधानसभा लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने सरकार प्रयत्न करतं त्याच पद्धतीचे आहेत। निवडणूक आयोगाचंही पूर्ण व्यवस्थित आहे, त्यामुळे निवडणूक आयोग म्हणा किंवा प्रशासन याच्याकडनं काही प्रॉब्लेम नाही आहे। त्या सगळ्या सुविधा व्यवस्थित आहे। सुविधा व्यवस्थित आहे, परंतु प्रभाग क्रमांक 7 या ठिकाणी ईव्हीएम मशीन ही बंद पडलेली आहे। अर्धा तास झालेला या ठिकाणी ईव्हीएम मशीन रिपेअर करण्यासाठी इथे काही तांत्रिक अधिकारी सुद्धा आलेले आहेत। अमरावती महानगरपालिकेच्या निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांनी संपूर्ण 805 मतदान केंद्रावर चांगल्या व्यवस्था केल्या अशा प्रतिक्रिया येत आहे। मी कॅमेरा पर्सन रवी सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती।